परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू चैतन्य महाराज देवलुकरांनी एक दृष्टांत सांगितला. बाबा गुरुवर्य चैतन्य महाराजांनी दृष्टांत सांगितला. ते म्हणजे काय, एक जण भजन करत, एक जण माणूस तुकाराम महाराजाकडे गेला आणि तुकाराम महाराजाकडे गेला आणि सांगितलं, महाराज मला देव भेटा वाटतो, काय केलं पाहिजे. फार सुंदर दृष्टांत आहे. देव भेटला पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी महाराजांनी सांगितलं, तू काय करतोस. म्हणजे मी माझं किराणा मालाचं दुकान आहे. म्हटले मग तुला भजन करावं लागेल. नाही ना, मला भजन करायला वेळ नाही, माझ्याकडे वेळच नाही म्हणे. सकाळी उठतो, पुन्हा स्नान वगैरे करतो, दुकान उघडतो, संध्याकाळी 12पर्यंत दुकान, पुन्हा लगेच झोपतो, सकाळी उठतो, वेळच नाही. या परिसरामध्ये भोर तालुक्यातलं नंबर 1चं दुकान आहे म्हणे, आपलं वेळ नाही. मग महाराज म्हणजे तुझं किराणा दुकान जर असेल तर तुला कुठे जायची गरज नाही, तुझ्या दुकानातच देव आहे. आता बघा, महाराज म्हणला मला कळलं नाही कसं काय दुकानात देव आहे. महाराजांनी फार सुंदर सांगितलं. म्हणजे कसं काय देव आहे. त्यावेळेला त्यांनी विचारलं, तुझ्या दुकानात कायफळ आहे का. म्हटले हो आहे. तुझ्या दुकानात मायफळ आहे का. म्हटले आहे. तुझ्या दुकानात जायफळ आहे का. जायफळ कायफळ कळतं ना तुम्हाला, आहे का. म्हटले आहे. तुझ्या दुकानात मिरे आहेत का. मिरे कळतात ना, मिरे आहेत का. म्हणले आहे. तुझ्या दुकानात जिरे आहेत का. जिरे म्हणले हे सुद्धा आहेत. तुझ्या दुकानात हिंग आहे का. हिंग म्हणले आहे. मग तुला कुठं जायची गरज नाही, म्हणले तिथंच देव आहे. ऐका प्रमोद दादा, कसं काय देव आहे. म्हणले कायफळ. कायफळ म्हणजे हे, याला कायफळ म्हणतात. हे कायफळ याच्या जास्त नादी लागायच नाही, कारण हे मायफळ. हे कायफळ हे कसलंय, माया ही मायफळ. हा, याला किती रंगरंगोटी करा, एके दिवशी जायफळ. हे कायफळ देवाचे, हे मायफळ एके दिवशी जायफळ. मी रे माझ्यासारखा गायक, माझ्यासारखा वादक, माझ्यासारखा कीर्तनकार. मी रे हे ज्या दिवशी जिरे हिंग देव. घ्या देव कुठं जायचं सांगा. हा घ्या देव. मी पाना गेला की माणूस देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार झाला तुका म्हणे वाया. असं झालं काय. गुरु यांचा दृष्टांत आहे.